नमस्कार. ओम सूर्याय नमः. आज रथसप्तमी अर्थातच भागसप्तमी. तारीख 4 फेब्रुवारी 2025. आजचं महत्त्व काय आहे? सूर्याची उपासना. कारण सूर्या इतकं महत्त्व ऊर्जा स्तोत्रातून कोणाला दिलं गेलं नाही आहे. आपण लहानपणापासून अनुभवतोय की सूर्य हा सगळ्यात तेजस्वी. एनर्जी, ऊर्जा ही केवळ त्याच्याकडची आपण घेतोय, सगळी सृष्टी घेते. आजचा दिवस हा सूर्य उत्तरायणाकडे जाणार आहे, म्हणजेच नॉर्थ डायरेक्शन. आणि म्हणूनच तुम्ही आजपासून बघाल की दिवस मोठे होत जातील, उबदार होतील आणि अर्थातच पिकं पाण्याकरता समृद्ध असतील. आज काय करायचं? तर अर्थातच सूर्याच्या देवळात जायचं. आपल्याकडे ही सूर्याची देवळं फार कमी आहेत, पण उपासना करायची. तुमच्या घरात नादवायचं. म्हणजे काय? सूर्य उपासना, सूर्यस्नान, सूर्यनमस्कार. मला वाटतं प्रत्येक सणवार काहीतरी वेगळं देतो. सूर्यनमस्कार हा आरोग्याचा एक भाग आहे. मला वाटतं जे कोणी करत नसतील त्यांनी सुरुवात करावी. सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर एक व्यायाम आहे आणि सूर्याकरता उपासना सूर्यनमस्कारापेक्षा वेगळी कोणतीही जास्त नसेल. घरामध्ये गोडधोड अर्थातच धान्य आणि गूळ यापासून बनवलेले पदार्थ लोक खातात, कारण ह्याच्यामागचं कारण आहे हे दोन्हीही पदार्थ आपल्या शरीराला समृद्ध करतात, सुपुष्ट करतात. असं म्हटलं गेलं होतं की यशोवर्मा नावाचा एक राजा होता, त्याला कुष्ठरोग झाला होता आणि त्या कुष्ठरोगातून बाहेर येण्याकरता त्याला सूर्यस्नान करायला लावलं होतं, सूर्योपासना करायला लावली होती आणि त्यातून तो बरा झाला. आणि तेही घडलं ते आजच्या दिवशी रथसप्तमीला. आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. संक्रांतीच्या काळातला हा शेवटचा दिवस. आज बरीचशी हळदी कुंकू पण असतील, तेव्हा स्त्रीवर्गाने त्याचा आज जरूर फायदा घ्यावा आणि तिळाचे पदार्थ खावेत, जे आरोग्याला तुम्हाला खूप उपकार ठरतील. सूर्य हे आपल्या दृष्टीनं एक चैतन्य आहे. तेव्हा चैतन्याचा वसा आपल्या शरीरात घ्या, ऊर्जा स्तोत्र एनर्जी तयार करा. त्यातच तुमचं आयुष्य अतिशय सुधारेल. लाईफ विल बी ब्युटिफुल विथ दिस सूर्य ॲज अ ऊर्जा स्रोत. तेव्हा ओम सूर्याय नमः. नमस्कार. विनय.